आणि मग मला माझ्या मिसेसचं ईमेल आलं की एका कोणीतरी सेलरची बायकोने तिला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला नुकताच बाळ झालं होतं, ते पण 7-8 वर्षाच्या लग्नानंतर त्याला बाळ झालं होतं आणि त्या बाळाला हार्टमध्ये होल होतं. तर ते म्हणाले त्या बाळाला 3-4 महिन्याचं बाळ तिला ऑपरेट करावं लागेल. तर ऑब्वियसली ती मिसेस खूप घाबरली होती. तर तिने माझी मिसेस ज्यावेळेला तिला भेटायला गेली हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला तिने सांगितलं मुझे कुछ नहीं मालूम, मुझे मेरा पती चाहिए. आणि मी तर अटलांटिक ओशनमध्ये हजारो मैल दूर घरापासनं माझ्या मिसेसने मला सांगितलं व्हॉट यू डू. मग तिने सांगितलं की डोंट वरी, म्हणजे माझ्या मिसेसने तिला सांगितलं दिस इज द चॅलेंज. पण माझ्या मिसेसने सगळी हॉस्पिटलला भेटून सगळी अरेंजमेंट केली, कारण की तिला CTC पुण्याला शिफ्ट करायचं होतं. आमच्या ज्या सोर्स सपोर्टीने जे आम्ही सेलर्स सोडून गेले होते मागे, त्यांनी सगळी व्यवस्था केली, तिला पुण्याला शिफ्ट केलं. आणि माय मिसेस टोल्डर तिला मॉरल अपने सांगितलं की मी रोज सिद्धिविनायकला तुझ्यासाठी प्रार्थना करते, तुझं बाळ ठीक व्हावं. आणि मला त्या सेलरला त्याला मला सांगावं लागलं की तुला तर आता मी परत पाठवू शकत नाही. आणि आमच्या जहाजावरती हे पाणबुडीवरती नसते पिवळे, जहाजावरती सॅटेलाईट फोन होता. मी सॅटेलाईट फोनवरनं थ्रू आर्मी एक्सचेंज त्या पुण्याच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरशी बोललो. तो फोन मी स्पीकरवर ठेवला आणि त्या सेलरला सांगितलं तू ऐक ते डॉक्टर काय म्हणतात. तर जरी तुझी मिसेस म्हणते की तू परत जायला पाहिजे, आपण आता काही दिवसानंतर एका जर्मनीच्या पोर्टमध्ये एंटर करणार आहे, त्यावेळेला तुझा पासपोर्ट तयार होईल, मग तू परत जाशील. त्याला आपल्याला कमीत कमी 10-12 दिवस लागतील, तोपर्यंत तुझ्या मुलीचं ऑपरेशन झालेलं असेल. मग ज्यावेळेला तो पुण्यात आर्मीचा डॉक्टर त्याच्याशी बोलला, तो म्हणाला की सर वो सेलर को बोलो बिल्कुल चिंता मत करो, हमारा ऑर्गेनाइजेशन इसीलिए है कि जब हस्बैंड्स दूर है हम फैमिली की लुक आफ्टर करेंगे, हम उनका वेलफेयर देखेंगे.